नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा. तर मंडळी सकाळी दुकानात आली, दुकान वगैरे लावलं. मग आपले सगळे छोटे छोटे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांना पहिले बिस्किटे टाकून घेतले. सकाळच्या वेळेस दुकानामधून लवकरच मी घरी जाते, कारण थोडंफार कामाचा जास्त लोड आहे, त्याच्यामुळे मला लवकर जावं लागतं. पाचपतीवर खूप साऱ्या खुर्च्या दिसल्या म्हणून थांबली. विचार केला दुकानामध्ये आपल्याला आतमध्ये बसण्यासाठी एक खुर्ची कमी पडते. खूप कटकट केल्यानंतर फायनली मला एक खुर्ची 250 रुपयाला भेटली. ती घेतली, दुकानावर नेऊन दिली. स्टँडला आली, अंकल कडून देवासाठी हार फुलं वगैरे घेतली. घरी आली, मस्त शांततेत पहिला दिवाबत्ती करून घेतली. थोड्याच वेळात मी पोहोचली होती साक्षीकडे सोनोग्राफी सेंटरला. आणि तुम्हाला पण कधी सोनोग्राफी सेंटरला नंबर लावायचा असेल तर साक्षीला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा, ती तुम्हाला पहिला नंबर लावून देईल. आता साक्षी मॅडमला आयब्रो करायची होती, म्हणूनच आम्ही आलो होतो गोरवाडीमध्ये माझ्या मावशीच्या पार्लरमध्ये. इथे आयब्रो वगैरे आम्ही केली. मग कविता ताई आणि मी पोहोचलो होतो गांधी चौकामध्ये. आम्हाला थोडंसं काम होतं. इकडनं आलो पाचपत्तीला. आता आम्हाला कांदे घ्यायचे होते. इथे मस्तपैकी 100 रुपयाचे 5 किलो कांदे भेटत होते, ते आम्ही घेतले. या ताई माझ्या व्हिडिओ बघतात. बाजूलाच हा छोटा दादा भाजी घेऊन बसला. मंडळी असे छोटे छोटे दुकानवाले नेहमी रस्त्याच्या काठेला बसलेले असतात काही ना काही विकण्यासाठी. तर तुम्ही त्यांच्याकडे कधीतरी खरेदी नक्की करत जावा. मी तर नेहमीच करते. नंतर मी आली होती थोडासा इथे भाजीपाला घेण्यासाठी. अंबिका चौकामध्ये आलो. इथे ओमकार दादांसोबत आमची भेट झाली. इथे आम्ही थोडी हसी मजाक केली, थोड्याशा गप्पा मारल्या. समोरच किराणा दुकानामध्ये थोडंसं मला सामान घ्यायचं होतं दुकानामध्ये, जसं काही मिरच्या वगैरे घ्यायच्या होत्या. तंजीम काकांकडे आलो. नाश्ता तर संपलेला होता, पण जे होतं ते घेतलं आणि घरी आलो.